नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे. घराच्या भिंतीला छिद्र पाडून तब्बल 1 लाख रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या आरोपींकडनं रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा 5,30,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळखुटा येथे 4 ऑगस्ट रोजी घरफोडीची घटना घडली आहे. फिर्यादी सीताराम भानगे यांनी घर बांधण्याकरिता बकऱ्या विकून मिळालेले 90,000 रुपये तसेच पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि महत्वाची कागदपत्रे लोखंडी संदुकात ठेवली होती. सकाळी बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या कुडाच्या भिंतीला छिद्र पाडून घरात प्रवेश केला. लोखंडी संदुकासह रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य असा सुमारे 1,05,000 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील हुड यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्यात. पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. अवघ्या 24 तासांच्या आत कुणाल शहाणे आणि प्रशिक इंगडे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडनं चोरीतील 20,500 रुपये रोख, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली हुंडाई कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. एकूण 5,30,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपास सुरू आहे. मोर्शी पोलिसांनी केवळ 24 तासात घरफोडीचा छडा लावत आरोपींना अटक करून जलद तपासाचे उत्कृष्ट उदाहरण लावून घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.